नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल MPSC ईगलवरती। तर मित्रांनो, या अगोदर आपण PSI पदाबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे की सिलेबस काय असतो, परीक्षेचं स्वरूप काय आहे, त्यानंतर मेडिकल टेस्ट कशी होते, MPL ला गेल्यानंतर ट्रेनिंगचा पूर्ण दिवसाचा शेड्यूल त्यांचा कसा असतो, अशी आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। PSI करिता लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत याची आपण आज सविस्तररित्या माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि MPSC बद्दल सर्व माहिती तसेच डेली अपडेट सर्वात अगोदर बघण्याकरिता बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, PSI करिता लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, जेव्हा तुम्ही आयोगाची प्रोफाईल जेव्हा ती अपडेट करता तेव्हा लागणारी कागदपत्रे आपण अगोदर बघूयात। त्यानंतर मूळ कागदपत्र म्हणजे तुम्हाला जी सोबत ठेवायची आहेत ती कोणती आहेत ते देखील आपण सविस्तररित्या बघणार आहोत आणि तुमच्या मनात येणारे प्रश्न देखील आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आयोगाची जेव्हा तुम्ही प्रोफाईल अपडेट करता, 10वी 12वीचं तुमच्याकडे मार्कशीट पाहिजे। त्यानंतर जर तुमची डिग्री कंप्लीट झालेली असेल तर तुमच्याकडे डिग्रीचं मार्कशीट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। आणि जर तुमची डिग्री झालेली नाही, तुम्ही ॲपियर आहात, तर त्या ठिकाणी ॲपियरचं देखील तुम्हाला ऑप्शन दिलं जातं। तर ॲपियरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि नंतर तुमचं जर MSCIT झालेलं आहे, MSCITचा तुमचा कोर्स झालेला आहे, तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला तिथे अपडेट करायचं आहे। तुमची टायपिंग जर झालेली असेल तर टायपिंगचं अपडेट करायचं आहे। आणि नसेल झाली तरीही काही हरकत नाही। आता काहींना प्रश्न पडतो, आमची MSCIT झालेली नाही तर मग आम्ही PSI होऊ शकणार नाही का? तर असं काही नाही। जर तुमची MSCIT झालेली नसेल तरीही या ठिकाणी तुम्हाला काहीही हरकत नाही। तुम्ही जेव्हा जॉबला लागाल त्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला MSCITचा कोर्स करून सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे, त्यामुळे नसेल तरीही चालेल। आणि महत्त्वाची बाब म्हणजे हॉबी, तुमचा छंद काय आहे? तर हॉबी तुम्हाला अपडेट करताना खूप काळजीपूर्वक अपडेट करायची आहे, हे विसरू नका। कारण तुम्हाला तुमची डिग्री कोणत्या फील्डमधून झालेली आहे आणि तुमचा छंद काय आहे यावरती मुलाखतीमध्ये जास्त प्रश्न विचारले जातात। त्यामुळे हॉबी अपडेट करताना, तुमचा छंद अपडेट करताना काळजीपूर्वक तुम्हाला अपडेट करायचा आहे। त्यानंतर मूळ कागदपत्र कोणती हवी, तिथे लागणारी कागदपत्रे कोणती हवी, तर TC म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर 10वीची असेल तरीही चालेल, 12वीची असेल तरीही चालेल। आणि जर तुमची डिग्री कंप्लीट झालेली असेल तर मग तुम्ही कोणत्या कॉलेजमधून तुमची डिग्री घेतलेली आहे त्या कॉलेजची तुमच्याकडे TC असणं गरजेचं आहे। नंतर आहे मार्क मेमो। आता मार्क मेमोमध्ये तुम्हाला 10वीचं मार्कशीट देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि 12वीचं देखील। कारण तुम्हाला तिथे तुमची बघितले जातात की तुम्हाला 10वीमध्ये किती मार्क होते, 12वीमध्ये किती मार्क, तुम्हाला मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। त्यामुळे तुम्हाला 10वी 12वीचं मार्कशीट देखील सोबत ठेवायचं आहे। आता इथे काहींचा प्रॉब्लेम काय असतो की मार्कशीटवरती त्यांच्या नावाच्या म्हणजे थोडीफार स्पेलिंग मिस्टेक असते आणि डॉक्युमेंटवरती वेगळी स्पेलिंग असते, मार्कशीटवरती वेगळी। जर असा प्रॉब्लेम तुमचा असेल तर तो तुम्ही आताच ठीक करून घ्यायचा आहे, अगोदरच तुम्हाला तयारी तुमची ठेवायची आहे। तर ते तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे। तुमची जी काही तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल ती तुम्हाला आताच अपडेट करायची आहे। डेट ऑफ बर्थमध्ये काही असेल, डेट ऑफ बर्थमध्ये जर काही मिस्टेक असेल तीही तुम्हाला अपडेट करून घ्यायची आहे। त्यानंतर आहे डिग्री मार्क मेमो। आता तुम्हाला डिग्रीचं जे आहे ते फक्त लास्ट इयरचंच या ठिकाणी अपलोड करायचं नाही। तुमची डिग्री तुम्हाला तुमची सपोज 3rd इयर 3 इयरची तुमची डिग्री असेल तर तुम्हाला फर्स्ट इयरची देखील मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, 2nd इयर आणि 3rd इयरची देखील। तुम्ही सपोज इंजिनिअरिंग केलेली आहे तर मग इंजिनिअरिंगमध्ये तुमचे 8 सेमिस्टर झालेले असतील, 12 सेमिस्टर झालेले असतील, त्या सर्व सेमिस्टरची तुमच्याकडे मार्कशीटची प्रिंट असणं गरजेचं आहे, फक्त लास्ट इयरची असून चालणार नाही। नंतर मित्रांनो, नॉन क्रिमिलियर देखील तुमच्याकडे असणं या ठिकाणी गरजेचं आहे। नंतर आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जात प्रमाणपत्र। आता हे सर्वांकडेच असेल असं नाही, जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी अपडेट या ठिकाणी करायचं आहे। कारण तुम्हाला याचा फायदा कुठे होतो तर जेव्हा मेरिट लिस्ट लागते तर कॅटेगरी वाईज कट ऑफ लागतो, त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होतो तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा। त्यामुळे तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायचं आहे। नंतर आहे डोमिसाईल म्हणजेच तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचेच रहिवासी आहात याचं ते एक ओळख असते।
तर तुमच्याकडे डोमिसाईल असेल म्हणजे लागेलच या ठिकाणी, तर डोमिसाईल देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि नंतर आहे ओळख, तुमची ओळख पटविण्याकरिता ओळख प्रमाणपत्र. मग त्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, इलेक्शन कार्ड असेल किंवा लायसन असेल. मग हे सर्व लागतील का? तर नाही. यापैकी एक तुम्हाला तुमच्याकडे सोबत ठेवायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर मग बाकी इलेक्शन कार्ड, लायसनची गरज नाही. पॅन कार्ड असेल तर मग आधार कार्ड, इलेक्शन कार्ड यांची गरज नाही. तर आधार कार्ड जर असेल तर बास, मग तुमच्याकडे इलेक्शन कार्ड आहे की नाही हे या ठिकाणी बघितलं जाणार नाही. कोणतंही एक तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण PSIचे आपण कागदपत्र बघितलेले आहेत. तुम्हाला 10वी-12वीची मार्कशीट, डिग्री कंप्लीट झालेली असेल तर डिग्रीचे पूर्ण सेमिस्टरची तुमच्याकडे मार्कशीट, लास्ट इयरची देखील. त्यानंतर MSCIT जर झालेली असेल, MSCIT टायपिंगचं, तर अपडेट करा. नसेल झाली तरीही काही हरकत नाही, काळजी घ्यायचं कारण नाही. TC तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. 10वी-12वीची मार्कशीट, त्यानंतर TC, नॉन क्रिमिलियर, डोमिसाईल आणि पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड आणि लायसन यापैकी एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि आता काही म्हणजे ज्या महिला वर्ग आहे त्यांना प्रश्न पडतो की त्यांचं सरनेम जे आहे ते सासरी चेंज होतं. तर मग अशा वेळी त्यांनी काय करायचं? डॉक्युमेंट एवढे सर्व डॉक्युमेंट तर अपडेट करणं शक्य नाही. तर तुम्हाला त्या ठिकाणी एक फॉर्म दिला जातो. तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्या ठिकाणी मग तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही मॅरिड आहात वगैरे. त्यानंतर तुमचे जे हजबंड असतील त्यांची तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड तिथे अपडेट करावे लागेल. अशा प्रकारे तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि आणखी जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही तुमच्या मनात शंका असतील, तर मित्रांनो आपल्याच चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची मी लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही मला तुमचे जे काही शंका असतील, काही डाऊट असतील तर विचारू शकता मेसेज करून. आणि इंस्टाग्राम तुमच्याकडे नसेल तर कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.